नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देशातील अग्रगण्य डिपॉझिटरी कंपनी CDSL यांनी आपल्या भागधारकांना आर्थिक वर्ष 2025-26 साठी ₹12.75 अंतिम लाभांश देण्याचे ठरवले। या अंतिम लाभांशाची रेकॉर्ड डेट आता कंपनीने जाहीर केली आहे। रेकॉर्ड तारखेला ज्या गुंतवणूकदारांकडे CDSLचे शेअर्स असतील त्यांनाच हा डिव्हिडंड मिळणार आहे। त्यामुळे ही तारीख जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे। CDSLने शेअर बाजाराला सांगितलंय की अंतिम डिव्हिडंडसाठी शुक्रवार 17 जुलै 2026 ही रेकॉर्ड डेट कन्फर्म करण्यात आली आहे। कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजेच AGM मध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याने रेकॉर्ड डेटनुसार शेअर्स धारण करणाऱ्या पात्र गुंतवणूकदारांना हा डिव्हिडंड मिळणार आहे। CDSLच्या संचालक मंडळानं मे 2026 मध्ये झालेल्या आपल्या संचालक मंडळाच्या AGM मध्ये प्रत्येक शेअरवरती ₹12.75 फायनल डिव्हिडंड देण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता। आता हे पेमेंट जे आहे ते कंपनीच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच्या मंजुरीनंतरच प्रभावित होईल। यामध्ये कंपनीने सांगितलं की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्ये डिव्हिडंडची रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल। हे पेमेंट थेट डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये पाठवलं जाईल। CDSLचा डिव्हिडंड मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी रेकॉर्ड डेटपूर्वी त्यांच्या डीमॅट खात्यामध्ये कंपनीचे शेअर्स असणं अत्यावश्यक आहे। पात्र भागधारकांची यादी रेकॉर्ड डेटच्या आधारावरती तयार केली जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर CDSLचा डिव्हिडंड हवा असेल तर रेकॉर्ड डेटपूर्वी ते शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।